मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा असणार आहे। शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हजेरी लावणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत। थोड्याच वेळात ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना होतील। शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री दाखल होणार आहेत, कशी आयोजन करण्यात आलेलं आहे? किरण, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा 2 आठवड्यातला हा दुसरा दौरा आहे। कारण 2 सप्टेंबर रोजीच त्यांनी सिल्लोडला हजेरी लावली होती आणि आज ते पुन्हा एकदा टीव्ही सेंटर भागात जे आहे तर आंबेडकरी समाजाच्या वतीने कृतज्ञता सोहळा जो आहे त्याला हजेरी लावतात। आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहे आणि अशात आता नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत आणि त्यातच मुख्यमंत्र्यांचे देखील दौरे वाढण्याचं पाहायला मिळतात। कारण आज संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे येणार आहेत। यावेळी त्यांच्याकडून त्यांच्या सभेची सभा देखील आयोजित करण्यात आली आणि या सभेची जोरदार तयारी पाहायला मिळते। शहरातील चौकात जे आहे तर होर्डिंग लावण्यात आलेले आहे आणि एक प्रकारे आता निवडणुकीच्या दृष्टीने सगळे हे शक्ती प्रदर्शन सुरू झाले का असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। 2 आठवड्यातला हा दुसरा मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी आता होऊ लागली आहे का असंही या निमित्ताने म्हणता येतात। आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यातून नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे असं या सगळ्या चर्चा असतानाच 2 दिवसापूर्वी याच संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांनी मोठा मोर्चा काढत महायुतीतून बाहेर पडण्याचे संदेश दिले। त्यामुळे एकंदरीत आज संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेचा हा जो दौरा आहे तो महत्वाचा समजला जातोय। आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। सोबतच आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा नारळ जो आहे तर या सभेच्या निमित्ताने फोडला जातो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी एका पाठोपाठ मुख्यमंत्र्यांचे संभाजीनगरचे दौरे आपल्याला पाहायला मिळतात। किरण, नक्कीच मोहसिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।